एक नंबर कडक आहे. घरी ट्राय करा. तर गाईज आज आपण ड्युटीवरती आहेत आणि ड्युटीवरती एकदम स्पेशल म्हणजे व्हेज बिर्याणी म्हणजेच तुम्ही बघू शकताय. आपण आज मी बनवणार आहे सगळ्या पोरांसाठी. तर बघूया आज कशी टेस्ट होते आणि खायला कशी लागते. तर तुम्हाला दाखवतो मी कसं कसं बनवतो आहे. नक्की तुम्ही पण ट्राय करा, तुम्हाला पण एकदम बेस्ट लागेल. तर गाईज आता आपण टाकतो तेल. कट करा. तर गाईज तुम्हाला हे बघू शकताय 10 रुपयाला खडा मसाल्याची पुडी भेटते. तर तेल टाकल्यानंतर आपण टाकणार खडा मसाला. आपण टाकतोय कांदे. कांद्याला नॉर्मल असं फ्राय करून घ्यायचं. जसं की कांदा थोडा लालवट पडला ना मग नंतर थोडा कढीपत्ता. तर गाईज तुम्ही बघू शकताय कांदा असा थोडा लालवट पडू द्यायचा आणि नंतर टमाटे टाकून द्यायचे आतमध्ये. टाकते लसूण पेस्ट. त्यानंतर आपण लसूण पेस्ट टाकून द्यायचं त्यातमध्ये. आपली फोडणी त्या ठिकाणी मस्त पाहिजे फ्राय करून घ्यायचं. टमाटे टाकून झाल्यानंतर आपण टाकतो थोडी मिरची, हिरवी मिरची, लाल किंवा हिरवी दोन्ही पण वापरू शकता तुम्ही. मी हिरवी वापरतो. आणि आपण टाकणार आहोत कोथिंबीर. आपण ही शाही मसाला वापरतोय, व्हेज बिर्याणी मसाला आहे हा. मसाल्याची पुढे टाकून द्यायची. हे मिरची पावडर एक आणि हळद थोडी. सोयाबीन फक्त पाण्यातून धुवून घेतलं आहे. आता टाकणार आपण सोयाबीन आणि सोबतच जाईल आलू, बटाटा. काही मटेरियल आपलं आज अर्धं मटेरियल झालेलं आहे खिचडीचं. शेंगदाणे आता आपण टाकतो याच्यामध्ये पाणी. तुमचा जेवढा राईस असेल त्या हिशोबानं पाणी टाका. आणि हे आहे मीठ. तर आपण याप्रमाणे याला मीठ टाकून घेऊ. तर गाईज आता आपण पाणी टाकलो आहे आणि मीठ पण टाकलो आहे आणि आता आपण याला 5 मिनटं झाकून घेणार आहोत जिकडून पाणी उकळेल. तर गाईज तुम्ही बघू शकताय आता आपल्या पाण्याला उकळी फुटले आणि पाण्याच्या वरी कशी तरी आली तुम्ही बघू शकताय तरी. तर तुमच्यासुद्धा अशीच तरी आली ना की एक नंबर होणार. आणि जे काही आहे या पाण्यामध्ये चव कळते. तर आपण टेस्ट करूया. कडक झाले. इथं कडक झाली म्हणजेच पूर्ण खिचडी ते तुमची कडक झाली. गाईस तर पाणी उकळायला आहे आणि आपण टाकणार आहोत तांदूळ. हा साधारणतः 7 जणांना पुरेल एक खिचडी बनवतोय आपण. तुम्ही बघू शकताय. आणि तांदूळ टाकून तर हलकं हलवून घ्यायचं आणि पाणी आटोजेपर्यंत वाट बघायची आपल्याला. तांदूळ टाकल्यावर पण 1-2 वेळेस हा आपल्याला असं पूर्ण हलवून घ्यायचं याला. आता पाणी आटलंय आपल्याला. आता 70% प्रोसेस याची पूर्ण झालेली आहे. खाली बूड लागू नये म्हणून तुम्ही जरा व्यवस्थित खाली बुडापासून हलवायचं याला. पूर्ण हलवून घेतल्यानंतर आता आपलं पुढचं काम चालू आहे याचं दम मारण्याचं. तर बघू आपण खालचा जाळ जे आहे ते पूर्ण कमी करणार आहोत. फक्त आरावर ठेवणार आहोत दम झाकून. या आरावरती फक्त आपल्याला 10 ते 15 मिनटं दम मारायचा आहे आरावरतीच. ना जाळ लावायचं आहे ना काय नाही पाठीमागं. तर गाईज बघू आता आपला दम झालेला आहे पूर्ण. टेस्ट झाली असेल किंवा कसं काय सेंट तर येतोय का शिंदे? हो एकदम भारी, एक नंबर. हा एक वेळेस अशी आता जेवताना बघा तुम्ही आपल्याला टेस्ट कशी वाटते आणि काय नाही मित्र सांगतील आपले. गाईज बघू शकता आपली राईस झाली पूर्ण. आता आपण सगळेजण बसलो जेवायला. ठीक आहे. कशी लागते कशी लागते खिचडी? एक नंबर. बेगम कशी आहे टेस्ट कशी आहे? एक नंबर आहे. बकासूर एक नंबर आहे. एक नंबर आहे ना.
एक नंबर कडे घरी ट्राय करा. आणि आपण याची